मस्त ही रांगोळी पाहायला मिळते। स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे ही रांगोळी काढली आहे बघा, एवढी मोठी रांगोळी आहे। आणि समोरून ही शोभायात्रा इथून निघते आणि शोभायात्रेला सुरुवात देखील झाली। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जबरदस्त देखावा बघायला मिळतो आपल्याला। चौकामध्ये अशी रांगोळी सुरू आहे, म्हणजे आत्ताच काढतात। आपण मग अशी मोठी रांगोळी बघितली स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानची, तेच हे रांगोळी काढतात। तेव्हा पुढे तिकडे काढलेले आहे स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान गिरगाव आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा। मस्त रांगोळी काढली आहे। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र समीर मांजरेकर। तुमचं सर्वांचं स्वागत आहे उत्सव माझ्या महाराष्ट्राचा ह्या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। आज आपण आलो आहे गिरगाव मध्ये आजची शोभायात्रा तुम्हाला दाखवण्यासाठी आणि मस्त पाहण्यासाठी मी आज तनिष्काला पण देखील घेऊन आलेलो आहे। तर शोभायात्रा मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, डोंबिवलीमध्ये खूप ठिकाणी भरल्या जातात। त्यातल्या त्यात गिरगावची शोभायात्रा असते ना, ती खूप प्रसिद्ध अशी शोभायात्रा असते आणि आपण त्या ठिकाणी आलेलो आहे। आता शोभायात्रेला सुरुवात झाली आहे। आता बरोबर 9:15 वाजले, थोडं लेटच झालं आम्हाला। आम्ही 8 वाजता येणार होतो इथे, पण थोडं लेटच झालंय। तर तनिष्काला देखील आणलेलं आहे, आपण थोडं एन्जॉय करणार आहोत आजची ही शोभायात्रा। तर आजच्या शोभायात्रेचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथे मोठी अशी मस्त रांगोळी काढलेली असते। दरवर्षी काढतात, इथे नावाजलेले सर्व ढोल ताशा पथक इथे येतात आणि मस्त पारंपरिक वेशभूषेमध्ये सर्वजण येतात इकडे नटून। ते देखील आणि महिलांची ना खास एक बाईक रॅली असते, ती देखील पाहण्यासारखी असते। त्यामुळे खास असं वैशिष्ट्य या गिरगाव शोभायात्रेचं असतं। तर चला जाऊया, आता आम्ही आलोय। आता फक्त तनिष्काला पण दाखवणार आहे संपूर्ण शोभायात्रा आणि तुम्ही बघा। व्हिडिओ आता आवडला तर लाईक करा, शेअर करा। मित्रांनो, आताच आपण पोहोचलो आहे गिरगावमध्ये आणि आता इथून पुढे शोभायात्रेला सुरुवात होणार आहे। तर पुढे जाऊया आणि आजच्या काय काय तयारीवर गेलेली आहे, कशा प्रकारचं हे वातावरण आहे सकाळचं, तर ते की पाहणार आहोत। आणि सर्वजण अगदी पारंपरिक वेशभूषेमध्ये आलेत। आत्ता तिथे ढोल ताशा पथक सुरू झालेलं आहे, हे बघा, बघूया। मित्रांनो, मस्त ही रांगोळी पाहायला मिळते। स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे ही रांगोळी काढली आहे बघा, एवढी मोठी रांगोळी आहे, बघू शकता, जबरदस्त। अरे बघू शकता तुम्ही मित्रांनो, एवढी मोठी रांगोळी आहे, एवढं आपल्या मोबाईलच्या फ्रेममध्ये बसत नाही। आणि समोरून ही शोभायात्रा इथून निघते आणि शोभायात्रेला सुरुवात देखील झाली। आता ही रांगोळी पाहू शकता, मस्त आहे। आणि त्याचबरोबर बाईक रॅलीला देखील सुरुवात झालेली आहे।
ही जी मोमेंट असणार आहे तुम्हाला मी दाखवतोय. आता आपण बघूया मलकाम. मस्त असा मोठा बॅनर लावला आहे शुभ गुढीपाडवा. इथे आपला पारंपरिक खेळ आपला मलखांबा बघतोय आपण ऋतुराज स्पोर्ट अकॅडमीचा. जसं मुलांचा मलखांब बघतोय आपण तसं मुली देखील इकडे आहेत. तिकडे जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. आपण जाऊया पुढे. बघतोय आपण मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय. इथे लेझिम चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जबरदस्त देखावा बघायला मिळतो आपल्याला. इकडे आपले बाळासाहेब ठाकरे आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आणि मस्त अशा हा देखावा पाहायला मिळतोय. तरी काय आपण जसं पुढे जातोय आपल्याला शोभायात्रेचं एक एक रूप बघायला मिळतं. आता इथे आपण बघतोय गुढीपाडव्यानिमित्त आहे बघा. मस्त आहे की ही बोट सजवलेली आहे. समुद्राचा खारेपणा पोळ्यांचा खरेपणा असं हा मस्त मॅसेज दिलेला आहे. समोरून दाखवतो तुम्हाला. स्वप्नपूर्ती 8 थर गिरगावचा महाराजा.
बोले तुकाराम. चौकामध्ये अशी रांगोळी सुरू आहे, म्हणजे आत्ताच काढतायत. आपण मगाशी मोठी रांगोळी बघितली स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानची, तेच हे रांगोळी काढतायत. हे बघा पुढे तिकडे काढलेले आहे, हे बघा बघू शकता. मस्त अशी पोशाख छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला आहे. आता पुढे बघा, पुढे मस्त बघणार आहे का स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान गिरगाव आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा. मस्त रांगोळी काढली आहे, हे बघा. आणि तनिष्काला देखील घेऊन आलेलो आहे. आजची शोभायात्रा दाखवला, मजा आली का? मस्त ना, बघणार का असं ना एकदम. हां बाईक रॅली पण आहे, आता बाईक रॅली पण आहे थोड्या वेळानं ना, मस्त बघणार काय. आता आपण जाऊया पुढे, तर तिकडे तिकडून बघूया काय काय मस्त की हा पोशाख जो घातलेला आहे लहान मुलांनी देखील तो बघूया. बघा मागे कोण आलं तो बुमरँग. भैया मोड़ा निकाल दो क्या? छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे शोभायात्रेमध्ये सजावट केलेलं आहे. हा गड आहे आणि त्याच्यावर मस्तपैकी हे फुलांचं मस्तपैकी सजवलेलं आहे. आणि बघू शकता देखावा ज्ञानेश्वरी आहे, दासबोध, तुकाराम गाथा हे चित्र समोरून दाखवतो तुम्हाला. बघा मस्त समोरून पाहायला मिळतं आहे. आणि जसं ही महिलांची मोठी रॅली आहे ना, बाईक रॅली, त्याचबरोबर ही लहान मुलांची देखील रॅली आहे. बघ सर्व इकडे बघ. मस्त आहे की सजून आलेत.
पाहतोय गिरगाव ध्वज पथक, मुंबईमधील पहिलं पथक, स्थापना 2005ला झाली होती. आता थोड्या वेळात आपण पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ रथ सोहळा. श्री शिवाजी राजे मैदानी आखाडा. बघू नका आता. माय मराठी इकडे पाहू शकता तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर. मस्तपैकी सजवली आहे ना गाडी, शोभायात्रा. मलकाम. तुम्ही गुढी उभ्या केलेल्या आहेत आणि आता पाहिलं आहे सेल्फी पॉईंट आहे. श्री स्वामी विवेकानंद प्रतिष्ठाननी राबवलेला हा संपूर्ण ही शोभायात्रा आहे. ती आता पाहिलं आहे आणि मस्तपैकी ह्या गुढी उभे केलेले आहेत. आता इथून आपण पाहू शकतो शोभायात्रेला एक वेगळं मस्त ग्रुप आलेला आहे. खूप गर्दी पाहायला मिळते. आपले पोलीस बांधव आहेत ते एकदम जशी गर्दी जास्त झाली तर त्या प्रकारे हे आपल्या कामावरती आहेत. बाप्पा मोरया. मित्रांनो GSB सेवा मंडळाचा वडाळ्याचा गणपती बाप्पा. इकडे प्रसाद वाटप पण करतात बाप्पाचे. भारत माता की जय.
जेवढी हे शोभायात्रा जी बघितली ही स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे राबवली जाते दरवर्षी गिरगाव शोभायात्रेमध्ये. आणि आता खऱ्या हाताने माहोल बनलेला आहे मित्रांनो. वेगवेगळं आपला म्हणजे पारंपरिक वेशभूषेमध्ये किंवा सर्व पाहायला मिळतं बघा. मोरया प्राथमिक विद्यालय. संत ज्ञानेश्वर. बाई होळकर हे बघा. एक इंच श्री वामनरूपी गणपतीची मूर्ती. राजा मस्त रांगोळी काढली बा इकडे. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान मी मराठी. तर चला मित्रांनो, आपण आता 11 वाजलेत. आता आपण शोभायात्रेमधून निघणार आहोत. आजची शोभायात्रा खूप मस्त होती. गुढीपाडवा खूप छान प्रकारे गिरंगाव मध्ये इथे साजरा झालेला आहे आणि खूप छान छान प्रकारे पारंपरिक ड्रेस मध्ये महिलांची जी बाईक रॅली वगैरे खूप छान त्यांनी एन्जॉय केला फुल जबरदस्त. तर चला मित्रांनो, थांबूया इथे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा जास्त आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढे नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.